सुरुवातीला महत्त्वाची राजकीय घडामोड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातून मनसेनं कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय। राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची बैठक पार पडतेय। त्यात अभिजित पानसेंच्या नावाची चर्चा झाली आहे। ते ठाण्याच्या 5 पाखाडी मतदारसंघातून लढणार आहेत असं समजतंय। या मतदारसंघातून लढण्यासाठी त्यांचं नाव पुढे करण्यात आलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेत आहेत, अहवाल समजून घेत आहेत आणि याच अहवालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात मनसेकडून अभिजित पानसेंना उमेदवारी देण्याबाबत सूचना प्राप्त झालेली आहे। मनसे अध्यक्ष निरीक्षकांकडून सगळा आढावा घेत आहेत। शिंदेच्या मतदारसंघातून अभिजित पानसे यांचं नाव पुढे करण्यात आलेलं आहे मनसेमधून। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, शिंदेच्या मतदारसंघातून अर्थात मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातून थेट मनसेकडून अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते तसा अहवाल प्राप्त झालेला आहे। काय नेमकं घडते मनसेच्या गोटात? हेमाली, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची एक सकाळपासून मॅरेथॉन बैठक जी आहे ती शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानाच्या इथे सुरू आहे आणि राज्यभराचा आढावा जे आहे ते राज ठाकरे स्वतः घेतात आहे। खास करून मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक इथला आढावा जो आहे तो राज ठाकरे यांच्यामार्फत घेण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी राज्यभरातील जे विविध विधानसभा आहेत त्याच्यासाठी निरीक्षकांची नेमणूक केली होती आणि त्यांच्याकडून राज ठाकरे आज अहवाल घेतात आहे। त्या अहवालामध्ये विविध गोष्टी ज्या आहेत त्या नमूद करण्यात आल्या होत्या। त्या सगळ्याची पाहणी जी आहे ती राज ठाकरे यांच्यामार्फत केली जाते। खास करून ठाण्याबाबत बोलायचं झालं तर ठाण्यामध्ये देखील मनसेकडून विविध प्रकारचे अहवाल प्राप्त झालेले आहेत। त्यापैकी एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो विधानसभा मतदारसंघ आहे 5 पाखाडे, यामधून कार्यकर्त्यांनी किंवा निरीक्षकांनी अहवाल दिलेला आहे की मनसेचे जे नेते आहेत अभिजित पानसे, मनसेचे नेते आहेत, लेखक दिग्दर्शक आहेत, त्यांच्या नावाची चर्चा जी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या संदर्भातली आहे। त्यांचं नाव जे आहे त्या अहवालामध्ये कार्यकर्त्यांकडून, निरीक्षकांकडून पुढे करण्यात आलं होतं। त्यामुळे आता मनसेने स्वबळावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। 200 ते 250 जागा ज्या आहेत ते राज्यभरात मनसे विधानसभेच्या लढणार आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी मनसेकडून अभिजित पानसे यांचं नाव जे आहे ते समोर आलेलं पाहायला मिळतंय। आज दुपारनंतर देखील राज ठाकरे जे आहेत ते या सगळ्या मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत। जसं मी सांगितलं की मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या सगळ्याचा आढावा जो आहे तो घेतलेला आहे आणि आता उर्वरित महाराष्ट्राचा आढावा घेतात आहे। त्यामुळे स्वबळाचा नारा दिल्यानंतर मनसेने जे आहे ते निवडणुकीसाठी कंबर कसलेली आहे आणि त्या दृष्टीनेच बैठकी सत्र जे आहे ते मनसेचं आज सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद देवेंद्र, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।